काय चुकीची माहिती आहे त्याच्यामध्ये? अध्यक्ष महोदय, काय चुकीची माहिती आहे? गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं नाही. आम्हाला पर्सनली कुठेच काय गोष्टी घ्यायच्या आहे. आपण काय करता तुम्ही माझ्या कोरट करे, कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं. तर मग आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरटकर कोण आहे? एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष महोदय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात तरी अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले. छत्रपती संभाजी राजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली, पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं. त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेशमध्ये जातो. आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार, इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाचं सरकार. मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरटकरला पकडायला अध्यक्ष महोदय काय जाते? तसं तो राहुल सोलापूर कोण लागला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि 10 दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं. अहो काय करतो आपण? महामानवांच्या विरोधात बोललं तर तुम्ही त्यांना आवड करता, बक्षीस देता. ही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही. मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत. ठीक आहे, सगळ्यांनी बघितला पाहिजे, आम्ही सुद्धा बघितलेलं आहे. पण अध्यक्ष महोदय, आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत कोरटकरच्या खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या 2 दिवसामध्ये टाकलंच पाहिजे. त्या सोलापूरकरला सुद्धा टाकलंच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची माग आहे. अध्यक्ष महोदय, इतका मोठा माणूस आहे. सीबीआय आणि ईडी यांनी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या, तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार 4000 कोटीचा घोटाळा केलाय, त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या. पण हे कोण वापरतात अध्यक्ष महोदय? हा कोटेवार वापरतो. काय नाव आहे? कोरटकर. मी इतकं मूर्ख माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय. आणि हा गाडा तो वापरतो. आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआयने कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली. आता सीबीआयने दिल्लीत राहून ऍक्शन घेतली, पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना की या कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई काय चुकीची माहिती आहे त्याच्यामध्ये? अध्यक्ष महोदय, काय चुकीची माहिती? माननीय मुख्यमंत्री साहेब सातत्याने बोलतायत, कारवाई सुरू आहे. अहो, महाराजांना जनता राजा बोलू नका हे कोणी म्हणले पाहिजे विचार. हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठं प्रेम दाखवत आहेत ना अध्यक्ष महोदय. यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतात काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवाजी बद्दल बोलणार का? हे आम्हाला शिकवणार. यांचे मारो ज्ञानेश्वर मारो आमच्या स्वामी समर्थांबद्दल उलटा बोलत असताना त्या ज्ञानेश्वर महाराजांबद्दल बोलत नाही आणि हे आम्हाला शिकवणार. अध्यक्ष महोदय, यांना सांगा की बाहेर जाऊन ज्ञान पाठवला जावा. आमचं सरकार अध्यक्ष महोदय, आमचं सरकार योग्य पद्धतीने कारवाई करतंय. जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याला आमचं सरकार सोडणार नाही. हे आमची भूमिका आहे. आम्हाला काय शिकवत नाही. जनता राजा कोण म्हणून आपण सांगा विचारा. आपला आजोबांना विचारायला, आपल्या आजोबांना विचारायला आम्हाला काय शिकवत नाही. आम्हाला शिकवत नाही. पहिला जनता राजा म्हणून सन्माननीय सदस्य खाली बसून घ्या. सन्माननीय सदस्यांनी खाली बसून घ्यावं. आम्हाला सांगू नका. उगाच चुकीची माहिती येतात का म्हणले हे आता आम्हाला शिकवणार नाही. पहिले तर आपल्या आजोबांना शिकवा. उगाच एकदम बोलवत नाही करायचं. आमचं सरकार अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज सन्माननीय सदस्य बसून घ्या. तुम्ही बसून घ्या. आमचं सरकार आमच्या देवाभाऊचं सरकार त्याला सोडणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला देतो. आणि हे आम्हाला शिकवतायत. कोणी आम्हाला शिकव जनता छत्रपती शिवरायांना जनता राजा म्हणू नका. कोण म्हटलं बघा विचारा. राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहतात आणि आम्हाला शिकवतात. जितेंद्र आव्हाड काटा औरंगजेबाबद्दल तो औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराज होते हे आम्हाला शिकवलं. यांना सांगा विषयावर बोलायला. सर्व सन्माननीय सदस्य बसून घ्या.
स्वतः रायगडला गेला होता का? आम्हाला शिकवलं. म्हणजे महोदय, अध्यक्ष महोदय, मुद्द्यावर बोलायला सांगा. बसून घ्या सन्माननीय सदस्य. आम्ही ऐकतो गपचूप, जास्त बोलायला नको. हो, राहुल गांधी जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहताना का बोलत नाहीत आणि आम्हाला शिकवतात काय? आम्हाला शिकवतात. हे सगळ्या मुद्द्यावर बोलायला सांगा अध्यक्ष महोदय. आम्ही विषय सोडून सन्माननीय सदस्य, बसून घ्या, 2 मिनिटं बसून घ्या. अध्यक्ष महोदय, कोण लागून जाईल तो कलेक्टर त्याला निश्चित कारवाई करणार. पण ज्ञानेश्वर महाराजांनी यांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थांबद्दल काय बोलले तेव्हा यांना सुचलं नाही काय? त्याला सुचलं नाही. इथे येऊन डायलॉग बोलणी चालू आहे. अध्यक्ष महोदय, सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती, बसून घ्या जागेवर. बसून घ्या, बसून घ्या. पटकन काढून टाकायचं. उगाच आम्हाला शिकवताय. बसा बसा सर्व. बसा सर्व. बसा बसा सर्व. सन्मान्य सदस्य, सन्मान्य सदस्य, इकडे पाहून बोला. इकडे पाहून बोला, इकडे पाहून बोला. सन्मान्य सदस्य बसा. इकडे पाहून बोला, इकडे पाहून बोला. अध्यक्ष महोदय, आमचे एवढंच बोलले. आम्हाला अध्यक्ष महोदय गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं नाही. आम्हाला पर्सनली कुठेच काय गोष्टी घ्यायच्या आहे. अध्यक्ष महोदय, अख्ख्या महाराष्ट्राने हा जो प्रशांत कोरटकर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांबद्दल बोललाय, राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय, अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. सन्माननीय सदस्य आणि अध्यक्ष महोदय, मांगुळकर, कारवाई झाली पाहिजे एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे. सन्माननीय सदस्य अनिल मांगुळकर. नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जाता तुम्ही माझ्या आवाजात बसा. सन्माननीय सदस्य बसून घ्या. बसून घ्या, तुम्ही बसून घ्या. सन्माननीय सदस्य अनिल मांगुळकर. एक मिनिट.